महाराज तुम्ही काही एखादी बुडी गिडी वागवली नाही का बा? मुंशीराम काय चगयला का बाबा रे? हो या वयात मला बुड्या वागवायला लावतो का तू? बोलून राहिला तुला काही भान आहे की नाही बाबा? हा काहीच काही चबरून राहिला बाबा तू? गोया गिया सरल्या का बा मुंशीराम रे? महाराज कसं तुमच्या वयाचे बुडे बाडे कसं बुड्या पटून राहिले ना, रंग करून राहिले बाबा, फुल जोशात का व्हाय म्हटलं बा तुमची बी एखादी अशीन बा त्याच्या बरोबर. काय भाऊ ती असतील लोफर, मी काही लोफर नाही भाऊ, मला 4 चौघात राहा लागते. हा पूजापाठ करणारा माणूस आहो मी असे रिकामचोट धंदे करत नसतो. आता म्हटलं तर म्हटलं मुंशीराम, आता याच्या पुढे डबल मला म्हणायचं नाही, सांगून राहिलो मी तुले, माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही मग. ते तर मला माहित आहे 4 चौघात राहा लागते, मग 4 चौघात सेटिंग लागत असते ना, म्हणून मी म्हटलं बा कसं आता तुमचे सोबती बुडे बाडे कसे हा चानस मारून राहिले, तर म्हटलं बा तुम्ही का सोडला असेल चानस मारायचा, म्हणून सभागत म्हटलं बा मी तुम्हाला, राग नका येऊ देऊ. असं शिल्लकच्या गोष्टी भाजरू नको, फालतू घेणं देणं माहिती पाहिजे, मस्त का आणून देऊ नको. तुला काय सांगितलं मी ना, मा तसं काही नाही. हा आगाऊपणा करू नको ना, मला काल सांगून राहिला तू ते कमलीचं डॅनी बुड्याचं कान माहिती आहे की नाही? हा माहिती आहे की नाही? काही माहिती असून तर आपण काय करू शकतो का? त्या दोघेचं पटून राहिला आपल्याला काय घेणे देणं आहे का? बाल तू कसं तेल टाकत चाल भाऊ, पट चाल बाबा, ती उभी आहे ती खांडू खराब आहे. तर कसं दुसरा रस्ताही नाही, शेरेतून गेलो असतो तर ह्या साला मेन रस्त्यावर उभी आहे ती दलिंदर. हो तिकडे पाहणं मारा, तिकडे तर पा जोडपं पाहणं, नवीन जोडपं आपल्या गावातलं. बापा रे हा बाबा डॅनी बाबा कमली सोबतच आहेत बाबा. कुकडे चाललेले डॅनी? कुकडे चालला बा कमलीला घेऊन? नाही गड्या कुठे नाही चाललो बा. बोल बा काय खोटं बोलून राहिले बा तुम्ही? अरे कुठे ना कुठे तुम्ही फिरायला चाललेच बा. का पंढरपूरला चालले का बा तीर्थयात्रा करायले? घरीच तर गड्या मुंशीराम तीर्थयात्रा निघून राहिली बा, आणि कुठे तीर्थयात्रा करायला जाऊ रे गड्यानी? हा पैसा तर पाहिजे जोय. तीर्थ करायला काय रे पैसे पाहिजेत राजा? फुकट फाकड आहे एसटी. आता काले पैसे पाहिजे तो एसटीले, बसले की चालले. हो बापा मी काही तीर्थ करत नाही, तुम्ही जावा बापा करून या तीर्थ ना बापा. तुम्हीच काय तीर्थ करसान बापा? तुमचं तीर्थ गात असतं घडून राहिलं बापा. हा वाळग घर राम तू मग असा शिल्लक बोलतो तर पाहिजे मस्त जाते माणसाच्या घेणं देणं. हा काही अगोपणा करायची गरज आहे काय? मी बोलतो का तू यायच्यात? माझ्यात चगरू नाही मग. अरे जाऊ दे रे बाबा, डॅनी गरम नको बाबा, जाय कधी तोंड झालेले घेणं देणं. हा फालतू. हा मी परेशानी तर असाल. चाल बाबा वाटून पटकन झाला अजून टाइमपास होईनटी साऱ्या गावाची चौबरी आहे तोटी. महाराज बुड्यानं बुडी कुकडे चालवलेली आहे, काय ना काही मेळ आहे गडाच्या इजा. हो काय ना काय गुतांगडी आहे याची. काय गडा मुंशीराम काय चौकशा करायला लागतात रे बा? घेणं देणं का तोंड घाले कामं करत जायचं बा तू? हा माहिती पडून आपण काय करू शकतो सांग बा तू? हा घेणं देणं का मना समोरच्या मन दुखायचं, घेणं देणं टोक्याचं, हे कामं सोबत नाही गड्या तुले. आपली वय आहे काय फालतू चौकशा करायची? राज तुम्ही हेंबाळीत राहिले, तुम्हाला काही समजत नाही अजून. हा काहीतरी मोठा गेम आहे हा, म्हणून त्या बुडीला घेऊ फिरून आला डॅनी बुडा. काहीतरी मेळात काम यायला तुम्हाला सांगतो मी, मला डाऊट आहे काहीतरी. पुरा चगयला रे भाऊ, तू आटा पडला एखादा, तुला नुसतं शेकी नजर झाली तुझी. अरे बुड्या पुढे गेले तर काय झालंच काय? चालली असतील पुढे शेगा फेगा कुकडे जात असतील बिचारे. तुमच्या नांदी लागेल नाही पुरत बाबा, मला जाऊ द्या पटकनी, चाललो मी आता याच्या मागं. बाबा जा काशी करती फिरले का? हे एवढा दोलिंदरने पाहिला बा मिळलं का? बा शिवलाल तुला काही गावातली नवीन खबर माहित आहे की नाही बा? गड्या बाबण्या मला तर काहीच माहित नाही बा. काय झालं रे? काय नवीन गावात? अरे बा आपल्या गावातलं डॅनी नाही का डॅनी बुडा, त्यानं शांताराम जोडीचे 5,000 रुपये घेतले आणि कुकडे खरचले काय माहित, काय शाळा काय माहित गड्या, पताच नाही लागून राहिला. कसं माहित रे तुला? कसं माहित बापा? मी ना आता शांतारामच्या तोंडातलं ऐकलं ना, शांतारामनं झाबऱ्या झापला चांगला. अरे म्हणे त्या बुड्याला दवाखान्यात नेत नाही का तू? झाबऱ्या म्हणे बुड्याला काय झालं म्हणे बा दवाखान्यात नेऊ मी इथं. शांताराम मग म्हणे 5,000 रुपये नेले म्हणे गड्या माझोडून बुड्यानं. मग कुकडे खरचले म्हणे बुड्यानं पैसे. हो ना त्या बुड्यानं काहीतरी गेम करून लावला गड्या. बुड्या ह्याच्याजवळून पैसे घेऊन राहिला, काहीतरी गडबड आहे गावात. हो मोठा घोर आहे. घोर असेल रे, काही लेखा आता पताही नाही लेखा. चुंगडीत गुंगडी झाला कार्यक्रम. त्याचा आपल्याला तर काय ना काय माहित पडतेच गड्या, वाचता येतेच पाजलं तर. गड्या शिवलाल हे खबर काढाच लागते आपल्याला. या बुड्याचं काय चालू आहे राजकारण हे आपल्याला बसून माहित करायच लागते. झालं 2 मिनिटं थांब फक्त बाबण्या, खबरीला आपल्या जोया. अरे बा कोण आहे? अरे मा पोऱ्या दुसरं कोण? थांब आता आवाज देतो मी. भुसण्या बाबू भुसण्या. बाबा काय म्हणता? काय बाबू या डॅनी बुड्याचं काय चालू आहे? हे काल याच्यावर नाही बा म्हणे. आता खरं सांगा खोटं सांगा? पेच पडला बापा हात मले 1 तास हादरडी आहे. अरे बाबू हुसेन सांग ना काय आहे बुड्याचं? बुड्यानं काय? बरं या बुड्यानं लय मोठं कान करेल आहे. भाऊ कोणतं कान केलं बुड्यानं? तुम्हाला काहीच माहित नाही का अजून गावात काय आहे?
अरे बापा त्या डॅनी बुड्यान कमला बुडीचं पोट आणलं ना. पोट आलं त्या बुडीचं. दिवस राहिले त्या बुडीले. गावोगावी तर चर्चा आहे बापा. तुम्हाला माहित नाही अजून. अरे सायाचं बुड पाय रे बाबा. पाय रे गड्या बबने या वयात बी चांगरे गड्या. हा मी लगा एवढा जवान असून लगा माझ्यान जमलं नाही बा 100 बडकर 2. हा बुडाचा काही कलाकार रे. शिवलाल मी तुला म्हणू की नाही मोठं कांड आहे रे गड्या गावात. पायावर त्या पोरानं सांगितलं की नाही. हो त्या झाबऱ्या गिबऱ्याला माहित आहे की त्याच्या नाताले डॅनीच्या नाताले. नाही त्याला गेले कोणाला माहित नाही. फक्त 2-3 जणालेच माहित आहे गावातल्या. अशी उडत उडत चर्चा आहे मग हे गावात. कमलीचं पोट आलं कमलीचं पोट आलं. याचं काय एवढून त्याच्या काय एवढून असं चाललं पसरत आता. बरं बाबू जाय तू आता. झालं तुझे काम. बरं चाल बरं गावात जाऊ बरं आता आपण. चाल ना बुडाबुडीची मजा घेऊ ना आपण. काय करून राहिलं काय नाही पाहू ना. चालतं म्हणजे वाडग्यात चालतं का बुडील भेटायला डायरेक्ट. आपल्याला वाडग्या फाडग्यात नाही जाणं. रस्त्यात घ्यात नाहीत त्याईले. हा रस्त्यात दिसली की मग मजा घेऊ त्याची आपण. पाहिले का शिवलाल डोंगरे डांगरे मजा करून राहिले ना. आपण जवान लेवा कोल्डीच राहून राहिलो. हा पाय बरं मला सहायचे लेकरं नाही होऊन राहिली ना. बुड्याला खपाखप लेकरं होऊन राहिले. आता पाय आता कमलीचे पोट आणल्या बुड्यानं. बे त्या बुड्याली विचारणं मग कोणती दवा खाता म्हणा बुवा तुम्ही. हा या वयात बी करून राहिले झांगड धिंगा. हा विचार त्या बुड्याले. हा ते विचारूच बुड्याले. पण चाल बुड्याची पहिले मजा घेणार आपल्याला. हा चाल ना तू खिजून बुड्याला चांगला चालतो का आता फक्त. चाल बापा चाल. माय त्या कमला बुडीला काही लाजगीज आहे की नाही माय बाई. या वयात तिनं पोट आणलं. या वयात सांग तिला शोभते का आता. काही लाजगीज आहे काय. या वयात नातू वागवायचे दिवस आहेत त्या बुडीचे. आणि पाय ना आता लेकरं वागवेन ती बुडी. काही केलं बाई त्या कमला बुडीनं तर निरा लाज जाय धंदे. पण त्या गावात तेच ते चर्चा चालू आहे. कमला बुडीचं पोट आलं कमला बुडीचं पोट आलं. बाई निरा शेण खाऊन राहिली हो माहिती बुडी. या वयात सोबत नाही तरी हे कारनामे करून राहिली. सांगा आता ते असे धंदे करून राहिली. तिचं पाहून लागे गावातल्या बाय अजून करतील असे धंदे. म्हणजे सांगा ना आता. ए मायासारखीनं तर जीव देऊन टाकला असता म्हटलं. असं जर झालं असतं तर. पण ते बिनलाजासारखी जगूनच राहिली ना माय अजून. बाई आपल्यासारखीने जीव नसता देऊन टाकला. पहिली गोष्ट हे असे कारनामे केलेच नसते. जीव द्यायची पाई का आली असती मग. तर निराश लाज जाय धंद्यात ना माय बाई. या वयात काहीच काही निराती तंबे मांडणं काहीच काहीच ना माय. हे गावातले लोक सगळे काय थुथू करून राहिले ना तिच्यावर. पण बोलणार कोणीच नाही. पुढे जाऊन बोलायला पाहिजेत ना. त्याला गावातून हकलून द्यायला पाहिजे. अव ते तशीच होती ना पहिल्यापासून. बावन होती ते. आता काय तिचे ढाय जाईन का आता. हे पहिल्यापासून तिनं असे रंग केले. आणि आता कुठे जातील तिचे हे रंगाचे ढंग. ते कामाला येत आम्हाला माहित आहे ना तिचे रंगरांग कसे असत तर कशी चाय करे ते. बाई पण हे शोभलं नाही हो माय बाई त्या बुडीला. असं पोट आणणं हे ते माय बाई काय तालात माय बाई. ते बी या वयात मरती वय आहे ना आता त्या बुडीची. तरी हे ढंगडे करून राहील सांगा. जवान पोरं पोरी लेकरं नाही होऊ देत लवकर. आणि या डंगराईला काय शोक आहे माय बाई. हे म्हाताऱ्या वयात लेकरं पैदा करायचा सांगा आता. हो ना माय बाई. आता तेच सांगू राहील मी तुले की माझ्या नाताचं 4 वर्ष झाले लग्न व्हायले. पण अजून तो लेकरू नाही होऊ देऊन राहिला. बाई या थेट गेले काय कंड आलता काय सांगा माय बाई. लेकरं पैदा करायचा या वयात. नातू पण तू वागवायला पाहिजेत माहिती ना. तर आता स्वतःचे लेकरं वागवते का काय सांगा आता. तर आपण काही म्हणू बी शकत नाही. काऊन की हे डंगरेच चालले ना असे वया. सांगा मग आता. या जमान्यात काही खरं नाही राहिलं माय बाई. काहीच खरं नाही राहिलं. कोणाला विश्वास ठेवायला नाही पुरत बापा. आणि कोणाला घरी येऊ बी द्यायला पुरत नाही. पाय तिकडे पाय ना बुडा बुडी बुकडे चालले तर पाय तिकडे चालले असते ना आता ट्रीटमेंट करायला. आता बाबू नाही येऊन राहिला. बाबूची काळजी नाही करायला लागेल का आता. विचारा तुम्ही आता. विचारा ते कुठे चालले तर. काय बुडे बा कुकडे चालले बुडेला घेऊन. बुडेल चालवलं पहा मी. कोणा बुडेल चालवलं. हे काय तर तुमच्या मागे बगल मी छोरान गाव मी ढिंडोरा. तब उठून चला लवकर. ह्या बाया का खऱ्यात बापा. हे आपल्या उडवायलाच बसलात नटी. चला लवकर उठून कचरा करते नाही आपला तर. भोपळ्याच्या गुळी नांदी लागतो. तू भिवू नको तू. मी आहे त्यासोबत. हा त्या वांड्या खाणीच्या काय कामाच्या आहेत मग ह्या सबरे. बाई कोणती बुडी कोणता बुडा. ते बुडीच्या रस्त्याने चालली. मी रस्त्याने चाललो. मला काय घेणे देणार त्या बुडीचं. बुडी म्हणून राहिली बापा. तू माझ्या मनाला बदनाम करतो काय. बापा चुकलं बुडे बा माया. चुकलं बापा. असं कसं मधात टोकू नये. आपलं काम आपण करा. हा काय मधात चबरा. जाणाऱ्या माणसाला कधी विचारू नये. काम कसं अशुभ होत असते. समजते की तुले काही. वय झाले ना पांडे झाले ना आता. बापा बुडे बा चुकलं ना माय. चुकलं ना म्हणून तर राहिली बापा. चुकलं माय. बापा जा. तुमचं काम कोणतं अडलं नाही पाहिजे बापा. अशुभ नाही झालं पाहिजे तुमचं काम. जा काम झालं पाहिजे लवकर. तोच मग का तुझ्या भरशावर थांबतो मी. हा चाललोच ना मग. फक्त आता कसं चबरत नका जात जो. मधात कोणाला अडत नको जात जो. हा माझ्या सारखी आडवी जातो. बापा या बायाच्या काय नांदी लावून राहिले तुम्ही. चला लवकर चला ना उठून. पाय चालवली कमली दवाखान्यात आता. वरून पाय ना कसं म्हणते डंगरात. माझ्यासोबत नाही म्हणते तिच्या रस्त्यानं चालली. अरे डंगऱ्या आम्हाला काय माहित नाही का बापा. काय चालू आहे तू एक कांट. बुड्याला वाटते की आपल्याला काही माहितच नाही तसं काही.
सगळ्या गावाला माहित आहे या बुड्यानं काय कारनामा करून ठेवला तर, पण बुड्याला असं वाटतं की बाबा कोणालाच माहित नाही, चिळी चुप आहे सगळं हे. नंतर मग मी त्या बुड्याला बोलली जराशी एक दोन शब्द इकडे तिकडे, पण बुड्याला कसं लागलं ठसठस, कसा बोलते बुड्या. कमलीचा तर आवाज आहे निघला. कमली म्हणजे चला बापा आठवून लवकर चला, काही नांदी नका लागू कोणाच्या आता. आता ते नक्कीच काय बोलणार आहे आता, तिचं पोट येलाय तर तिला कुठे जागा आहे तोंडा खायले बोलायले. चला मग आता लवकर उठून, फालतू काही उभं राहायला पुरत नाही. अजून लोक पाहतील म्हणतील यायला काय धंदा आहे, बायाले चौकशाच करायचा धंदा आहे. चला लवकर हो माहिती, चला चला लवकर. पाय बरं दे बरं बुड्याला आवाज दे बरं, कुठे आहे बुडा पाय बरं. थांबा देतो आवाज बुड्याले. कायचं काही बुडं घरी आहे हो, कुलूप लावून बुडं गायब आहे. लक्ष्मी रे बुडं एवढं बाण झालं राजा शांताराम भाऊ, काय सांगू मी तुम्हाला. अशा तिऱ्या मार देते मले. हा घरी तर जरासं बुड नाही टेकत त्या बुड्याचं, नुसतं धावत डवरते कुकडे जाते काय माहित. हाव ना हा हे बुडं गेलं शिन कुठे रे. काय सांगू शांताराम भाऊ तुम्हाला मी, हे उठलं सुटलं बुडं की त्या कमला बुडं जाते त्या वाडग्यात. काय असते काय माहित तडे याचं, काय रोयला आहे त्या वाडग्यात काय माहित याचं. नाही रे जात असेल तो बुडा गप्पा गोष्टी मारायला कमला बुडे जो. आता त्या बुड्याला कोणच आहे गावात नाही तरी. आता म्हाताऱ्या माणसाला कामच काय धंदाच काय असते गड्या. गप्पा गोष्टी मारायला जाय ना आपल्याला काही हरकत नाही, पण घरी बुड नाही टेकत ना. आणि आता तुमच्याकडून 5,000 रुपये नेले बुड्यानं, पण काल नेले पैसे काल नेले. पैशाचं काय काम पडलं या बुड्याले आणि असं हे सांगा ना मला तुम्ही. हाव ना गड्या, हे तर विचार कराय गोष्ट आहे बा. हा 5,000 नेले माझोडून बुड्यानं. एक तो बुडं खोटं नाही बोलत, पण या बाजून खोटं बोललं. तो म्हणतो बुड्याला काहीच झालं नाही. बुडा म्हणते मले कोंब फुटला. मी म्हणतो शांताराम या बुड्याला खोटं खायला बोलायला लागते. मी दिलं नसते या बुड्याला 5,000. काही ना काही घोर आहे या बुड्यानं करेल, तुम्हाला सांगतो मी. हो काही ना काही दुसरंच काहीतरी कांड आहे बुड्याचं, म्हणून या बुड्यानं पैसे नेले चोरून चारून तुमच्या जवळून. बुड्याला एका ठिकाणी बसावं लागते विचार लागते. आता काय उडं बा काय नेले 5,000 रुपये तुम्ही ना, काय भानगड आहे कसं विचारलं हे होणार नाही आता हे. नाही हे बुडं अजून पैकीन ना. कसं बुड्याला जर आता म्हटलं नाही तर अजून बुडं चटकीन नाही. हा घालतो अगो कामं कधी. म्हणतो ना शांताराम भाऊ तुम्ही 5,000 द्यायलेच नव्हते बाई त्या बुड्याले. मला तर एक फोन करते तुम्ही. त्या बुड्याला दवाखान्यात काय म्या नेलं नसतं काय, पण ते बुडं काहीतरी दुसऱ्याच भानगडीत आहे तुम्हाला सांगतो पडेल मी. फक्त कसं ते कानोकान खबर नाही लागून राहिलं बुडं. माशी खोटं बोलते, तुमच्याशी बोलते, आणि गावातल्या लोकही खोटं बोलून राहिले ते बुडं. आता कसं आहे गळा माय रेग्युलर व्यवहारात बुड्यासोबत तर कसे म्या दे रे बुड्याले, पण मला माहित आहे का बुडा खोटा बोलून राहिला दुसरंच कांड आहे म्हणून बुड्याचं. हा बुडा लय चॅप्टर झाला म्हणून मला माहित नाही ना. काय सांगू शांताराम भाऊ माझा जीव खावला. हा बुडा एकही दिवस घरी नसते तुम्हाला सांगतो. घरी बुडच टेकत नाही या बुड्याचं. मी रोज संध्याकाळी घरी आलो की घरी पाहतो बुड्याला बुडा गायब. बुडा घरी आला आपण काही बोललो हातपाय उपटते, तुले काय करायला लागते, तुले मी पैदा केलं की तुनं मला केलं असा बोलते बा बुडा. उलटा बोलते मला. जाऊ दे आता काही बोलू नको बुड्याले. मी पाहतो काय तर बुड्याचं नाटक काय चालू आहे तर. खबर काढ तुम्ही गावातून. आता बस झालंय आता या बुड्या नाटक. का शांताराम भाऊ हा बुडा त्या कमला बुडे जो बसेल असते काय गडबड तर नशीन झालेली. गडबड झाली म्हणून पैसेच नसते नेले बुड्यानं. तसंच काहीतरी अशीन राहिल्या. मला तर तेच वाटून राहिलं. आता या वयात काय होणार आहे गळा. तू काही बी आणत राहिलं का मनातले का. इथं जेवण लेकरायला काही होऊन नाही राहिलं, आणि हे तर डोंगर राहिले का बुडं. काही नको मनात आणत जो अशा फालतूच्या गोष्टीला का. नाही शांताराम भाऊ मला तसंच वाटून राहिलं काय ना काही गडबड आहे म्हणून तुमच्याकडून 5,000 रुपये नेले बुड्यानं. काहीतरी प्रॉब्लेम होईल. तसा भाऊ नको करू रे बापा मनात फालतू. असं रिकामे काम नाही. हे ते बुडं एवढं होऊ देणार आहे का बाबा रे. चाप्टर आहे ते बुडं सारे गावाचं. अटी पाहिलं ना तुम्ही नाही ना बुडा. चला आता गावात झामलो बुड्याले कुठे आहे काय आहे पता काढूच आज बुड्याचा. आणि हाती सापडला की कसं एका ठिकाणी बसवून विचारणे बुड्याले. आता चल लवकर आता चल बुड्याला पाहू आपण आता गावात कुकड्या काय आहेत. बुडा थांबलून आला लागेल ना. चला ना येऊन फिरून गड्या रे. आले गो गावात राहता बे. काय भाऊ तुमची होऊन राहिले कमाई. आमची दादी फालतूचं भाडं घेणं देणं आम्हाला काल नेता डवऱ्याला तुम्ही. राजा मंगेश भाऊ तुमचं बरोबर गोड बोला बी ना तुम्ही. आठवच्या सवाऱ्या नेता राजा. तसं नाही मी आपल्या गावात आहे तरी खायले का. चला ना काय पाणीपुरी कचोऱ्या मचऱ्या खाल्ल्या आता, आणि लगेच संध्याकाळी आपले ऑटो घरी येते. हिंडफिर करत जा जरा सकाळी पायच जा ना बाबा गावाच्या बाहेर. तुम्ही जा भाऊ आमच्या गांधी नका लागू. ऑटोवाल्या हो बडा बुडा बुडो कुकडे चालले रे बाबा. थैली मैली आहे बुड्याचं काय माहित गडा कुकडे चालले.
काय बुडे बा चालता काय काय तर बा काहून वाद देऊन राहिलो मी तुले तर चाल ना चाल लागेल बुडे बा जरासं कसं 2-3 सवाऱ्या येऊ द्या लागतील पहिले का अर्जंट काम होतो रे बा झटकनी चालणं गड्या बापा तुम्ही काऊन टाइमपास करून राहिले स्पेशल करा ना बापा ऑटो आता सवाऱ्या कधी येतील कधी ऑटो भरीन आणि कधी निघीन तो आपल्याला उशीर नाही होत काय तर बापा आपलं दवाखान्याचं काम आहे ना चिकटपणा बंद करा बापा आरटीबी आता लवकर जा लागते ना आपल्याला स्पेशल ऑटो करा चला बरं निघा लवकर अर्जंट असेल बुडे बा आता स्पेशल करा ना मग स्पेशल येतो आपण सवारी म्हणसान तर कसं 2-3 सवाऱ्या येऊ द्या लागतील बा बरोबर पेशल घे बापा चाल हा किती घेशील 500 रुपये फक्त बुडे बा जास्त नाही काही अबेले काम आहे एक्स्ट्रा टाइम हुकला म्हणून नाही तर फुकट गेलोस तुम्ही हा आता 500 सांगून राहायला लागल 200 दिन बा चालतं का चाल नाही निघलो आम्ही कोणा पायदल चालवा कमली पहिलं जर या बुड्याला 200 म्हटले असते 100च गुंडाळ असते या बुड्यानं कारण की कसं आहे भाडे लागत नाही लिस्टी फुकटात नाही चला बुडे बा बसा कमली चाल चाल पटकन चाल बाबा चाल थोडं कोंजेल बुडली स्पेशल ऑटो करून राहिलं वास काही महिना व्हायची गोठा वास तर पैसा बॉम्ब झाला वाटते भाऊ बुडा डायरेक्ट स्पेशल ऑटो करून चालला बुडे बा बसा लवकर टाइमपास ना करू ना हो चला चला ते बुडं कुकडे चाललं शिंद्रे स्पेशल ऑटो करून लेखा जीवचा रुपया सुटत नाही बा आजले खसं पैसे खर्चून राहिले बुडं काय माहित गड्या काय घोर आहे त्याने दिसला का तुम्हाला गड्याने बुडा अरे बाबा आता स्पेशल ऑटो करून गेला बुडा तर बुडी होती बा सोबत अरे पाय मी म्हणून तुला शिवला पटकन जाल पाय त्यानं झोक लागी नाही गेले बुड फरार झालं दवाखान्यात आता डायरेक्ट काहीतरी कान करते बुडा आता घर असा उशीर झाला आपल्याला नाही तर हाती लागले असते दोन्ही बुडान बुडी बी तुम्ही कोण पाहून राहिले बा बुड्याले काय होतं मग तुम्हाला काही माहितच नाही का अजून खबर आली नाही का तुमच्या ती खबर बापा काय आहे अरे बाबा ते बुडा बुडी कुठे गेले तुम्हाला माहित आहे का दवाखान्यात गेले ते काहीतरी घोर व्हायला जायचा रोज पोहून राहिले ते दवाखान्यात बा आम्हाला काही समजून नाही राहिलं बा कोणता घोर आणि कोणता दवाखाना आता काय झालं बुड्याले बुडीला काय झालं काय संडास गिंडास लागली बा आता पावसाळा सुरू झाला बा याच्यात होतेच ते गडबड माशा फाशा असतात तर ते गड्या शिवल्या याच्या नको लागू तू हे पोरी बदखावाले आहे हे सारं माहित असेल हे फक्त कसं आपल्याला येड्यात काढून राहिले हे काय हे सारे का माझ्या भावना तिथं ते तर मला माहितच आहे म्हणा बावन तर आहेतच म्हणा याच्या नांदीला गेलं पुरतच नाही आपल्याला चला मित्र तुम्ही जर म्हणसाल तर यातील पुढील भाग आपण बनवू तुम्ही तसं कमेंट्स करून आम्हाला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा